वेलकम टू शीतस रेसिपी। सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे आणि पाऊस पडायला लागलं की प्रत्येकाला मस्त असं गरमागरम आणि टेस्टी खावंसं वाटतं। आज आपण अशीच मस्त रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे ब्रेड पॅटीस। चला तर मग ह्या मस्त अशा गरमागरम रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम आपल्याला पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। इथे एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याच्या सहाय्याने हे जे पीठ आहे ते छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या होता कामा नयेत असं व्यवस्थित हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे। हे पीठ थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं, म्हणजे पॅटीचं जे कवर आहे ते थोडंसं पातळसर व्हावं, खूप जास्त जाड कवर नकोय। त्यामुळे आपण हे असं सैलसर पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे। यावर झाकण ठेवायचं आणि पॅटीससाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया। त्यासाठी इथं वाटण तयार करायचं आहे। हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता, जिरे, धणे आणि बडीशेप हे आपल्याला मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता हे व्यवस्थित वाटण वाटून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मोहरी तडतडली की मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा व्यवस्थित असा छान तांबूस रंगावरती परतत राहायचा आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आणि वाटलेलं वाटणही टाकायचं। आता या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे मसाले अगदी थोडेसे चवीनुसार आपण यामध्ये टाकणार आहोत। आता हे जे वाटण आहे हे मिनिटभर छान या तेलावर परतून झालं की अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकणार आहोत। अगदी चमचाभर यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण मसाले टाकताना हे जे वाटण आहे ते खाली करपू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता हळद, त्यानंतर गरम मसाला आणि अगदी थोडी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मसाले यावरती परतून घेतलेले आहेत। आणि मग उकडलेल्या बटाट्याचे तुकडे टाकून घ्यायचे। चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करायचं, छान असं परतून घ्यायचं आणि मॅशरच्या सहाय्याने आपण ही जी भाजी आहे ती छान अशी मॅश करून घ्यायची, कारण भाजी छान मऊसूत झाली तरच आपल्याला ब्रेडवरती छान अशी पसरवता येते। त्यामुळे मॅशरच्या सहाय्याने व्यवस्थित ही भाजी छान अशी मऊसूत तयार करून घेतलेली आहे। अगदी भाजी मस्त झालेली आहे। तुम्ही आधी भाजी करून ठेवू शकता, बॅटर भिजवून ठेवू शकता आणि खायच्या वेळेस फक्त पॅटीस आपण असे करून तळून खाऊ शकतो। आता इथं ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडवर भरपूर अशी भाजी छान अशी सर्व बाजूनी लावून घ्यायची आणि व्यवस्थित हे पॅटीस आपण तयार करून घ्यायचे। पॅटीस करायला अगदी सोपे आहेत, पण चवीला अगदी मस्त लागतात। हे पॅटीस तुम्ही आपल्या पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा साध्या सॉस बरोबरही हे पॅटीस खूप छान लागतं। व्यवस्थित असे हे पॅटीस तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी मध्ये असे कट करून घेतलेले आहे, म्हणजे खायलाही सोपे आणि तळतानाही अगदी सोपं होऊन जातं। त्यामुळे अशा पद्धतीने मी पॅटीस सर्व तयार करून घेतलेले आहेत। बॅटरही तोपर्यंत छान असं मुरलेलं आहे, त्यामुळे काय होतं तर ह्यामध्ये अजिबात सोडा टाकण्याची गरज भासत नाही। आता हे जे पॅटीस आहे ते व्यवस्थित ह्या बॅटरमध्ये छान असं घोळून घ्यायचं। तुम्ही आत्ताच पाहू शकता हे जे पिठाचं आवरण आहे ते अगदी पातळसर ह्या पॅटीसला येत आहे, त्यामुळे हे पॅटीस अगदी छान क्रिस्पी होतं आणि चवीला अगदी मस्त लागतं। आता पॅटीस म्हटलं की त्यासोबत तळलेल्या मिरच्या तर हव्याच, त्यामुळं मिरच्याचे काही तुकडे व्यवस्थित असे प्रथम तळून घ्यायचे आणि हे तळलेले तुकडे एका प्लेटमध्ये काढून त्यावरती मीठ टाकायचं, म्हणजे हे जे मीठ आहे ते मिरच्यांमध्ये छान मुरलं जातं आणि ह्या मिरच्या अगदी छान चवीला लागतात। आता त्याच तेलामध्ये मस्त असे आपण पॅटीस सोडून घ्यायचे। हे पॅटीस छान असे क्रिस्पी अगदी तांबूस रंग होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे। अगदी क्रिस्पी पॅटीस मस्त लागतात, त्यामुळे हे नक्की करून बघा। केल्यानंतर कसे झाले हे कमेंट करून कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी आणि गरमागरम रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।